सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननं पुढाकार घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून फेडरेशनच्या वतीनं 3 एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र आयोजित केलंय। तसंच सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सहकार सम्राज्ञी पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं 3 एप्रिल रोजी कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात महिला मेळावा आयोजित केलाय। यापूर्वी शिर्डी इथं पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण केंद्रात 3 वेळा मेळावे झालेत। त्यानंतर नाशिक आणि जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि छत्रपती संभाजीनगर इथं अशा प्रकारचे मेळावे झाले आहेत। यंदाचा मेळावा भागीरथी महिला पतसंस्थेच्या सहकार्यातून कोल्हापुरात होत आहे। सहकार चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे। सहकार क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान होणार आहे। त्यामध्ये बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ आणि बेस्ट विक्री प्रतिनिधीसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत। सहकार सम्राज्ञी किताबाअंतर्गत पहिल्या क्रमांकासाठी 21,000 रुपये आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 11,000 रुपयांचं बक्षीस आहे, अशी माहिती भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली। सक्षम महिला सक्षम सहकार हे ब्रीदवाक्य घेऊन फेडरेशन खूप चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काम करते। गेले अनेक वर्षापासून पुरस्कार देण्याचं सुद्धा काम फेडरेशनच्या वतीने होत आहे। त्यामुळे 3 तारखेला आपण मार्गदर्शन आणि महिलांचा पुरस्कार असं संयुक्त कार्यक्रम घेतो। पूर्ण महाराष्ट्र राज्यातनं वेगवेगळ्या महिला ज्या सहकार क्षेत्रात काम करतात त्या येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो। त्यामुळे सगळ्यांनी रजिस्टर करावं आणि या कार्यक्रमात सहभाग व्हावा। खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, महापौर रूपाराणी निकम आणि गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल। महिला सबलीकरणासाठी कायद्यातील अपेक्षित बदलांवर चर्चासत्र होईल। तसंच व्यवसायासाठी निधी कसा उभारावा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, गुणवत्तापूर्ण पॅकेजिंग आणि मार्केटिंग कसं करावं याबद्दल मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांनी दिली। संचालक म्हणून चांगल्या महिला संचालिका म्हणून चांगली भूमिका त्यांनी बजावावी आणि ते बजावण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याचं मार्गदर्शन त्या मेळाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। म्हणजे बेस्ट चेअरमन म्हणून काय क्रायटेरिया आहेत, त्यांनी कसं सक्षमतेनं काम केलं पाहिजे, किंवा बेस्ट मॅनेजर म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, क्लार्क म्हणून काय केलं पाहिजे, याविषयी त्यांना मार्गदर्शन केलं जाणार। महाराष्ट्रात अगदी तळागाळापर्यंत पतसंस्थांचं जाळं विस्तारलंय। आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू घटकांना पतपुरवठा करण्यात पतसंस्था आघाडीवर असतात। या माध्यमातून कमकुवत घटकांचा पाया मजबूत करण्याचं काम होतंय। राज्यात 14,500 पतसंस्था आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील पतसंस्थांची संख्या 1,300 आहे। मेळाव्याच्या निमित्तानं पतसंस्थांचं कामकाज कसं करावं, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांची जबाबदारी, महिला संचालकांचा पतसंस्थांच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढवणं, महिला पतसंस्थांनी कोणत्या प्रकारच्या कर्ज वितरणावर भर द्यावा, ठेवी वाढवण्यासंबंधीचे उपाय, कर्ज वसुली यंत्रणा सक्षम कशी बनवावी या संदर्भात मेळाव्यात मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्याच्या विविध जिल्ह्यातील पतसंस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, संचालक या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील। या कार्यक्रमासाठी 78 88 28 12 51 आणि 98 22 26 98 13 तसंच 90 75 21 77 88 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी, असं आवाहन शशिकांत राजोबा आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौगुले, जवाहर छाबडा, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, चार्टर्ड अकाउंटंट शिवराज मगर उपस्थित होते।